इचलकरंजी शहर आणि परिसरातील उपजिल्हा रुग्णालय म्हणून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाला ओळखलं जातं. 300 बेड असलेलं हे रुग्णालय सध्या व्हेंटिलेटरवर असल्याची अवस्था आहे. आज तर सकाळपासून या रुग्णालयातला विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यातच जनरेटरमध्ये बिघाड होऊन जनरेटरसुद्धा बंद पडला. अतिदक्षता विभागांमध्ये वीज नसल्यानं रुग्णांचे हाल झाले. त्यामुळे रुग्णालयातले डॉक्टर मोबाईलच्या प्रकाशात रुग्णांवर उपचार करत होते. शहरातील एका तरुणानं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याला उपचारासाठी आयजीएममध्ये आणलं होतं. त्याच्यावर मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशात डॉक्टरांवर उपचार करण्याची वेळ आली. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी मोबाईलचा प्रकाश दाखवून रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टरांना मदत केली. यावेळी एकही वरिष्ठ डॉक्टर उपस्थित नव्हता, हेही विशेष. जनरेटर बंद पडल्यानं रुग्णालयातील रुग्णांचे हाल होत आहेत. जनरेटर बंद पडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाला माहिती नाही का, असा सवाल रुग्णाच्या नातेवाईकांकडून उपस्थित होतोय. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यातच हा धक्कादायक प्रकार घडल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय.